विशाल सफाई आक्रोश मोर्चाने वेधले लक्ष। मनीषा वाल्मिकीला न्याय देण्याची मागणी यावेळेस जोरदार करण्यात आली। उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात मनीषा वाल्मिकी या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या संदर्भात देशभरात निषेध व्यक्त करून अद्याप या मनीषाला न्याय मिळाला नाही। त्यामुळे आज मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने धुळ्यात विशाल सफाई मोर्चा काढण्यात आला। शिवतीर्थजवळील कल्याण भवन येथून घोषणाबाजी देत निघालेल्या या मोर्चाचे धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले। उत्तर प्रदेश सरकारच्या निषेधकर्त्याच या घटनेच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। वाटेत असलेल्या राष्ट्र महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालून अभिवादन करण्यात आले। तर आज जिल्हाधिकारी कार्यालयाला धडकलेला हा मोर्चा पोलिसांनी कमलाबाई शाळेजवळ अडविला असता तेथेही समाजधोरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले। धुळे येथील मेहतर वाल्मिकी समाजाच्या वतीने आयोजिलेल्या या मोर्चाचे नेतृत्व लक्ष्मण भिकाजी चांगरे, बालचंद्र सोनगत, विष्णू जावडेकर, राजेश मोहिते, धनराज पिवाल, दीपक गोयर, विक्रम लोट, नागेश खंडारे, हेरा डंगोरे, ईश्वर मोहिते, धर्म पवार, संजू जावडेकर, नटवर चांगरे, अविनाश गोयर, सुनील जेते, साजन सोयते, करण पवार, सतीश पिवाल, जाकी पिवाल, सुनील गारू, गब्बर शेख, संजय आयरे, करण चांगरे, सोनू गारू आदींनी यावेळेस केले। या मोर्चात समाजातील महिला व युवतींनी देखील लक्षणीय सहभाग नोंदविला। सफाई आक्रोश मोर्चाच्या वतीने जिल्हा परिषदेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात मनीषा वाल्मिकी या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या प्रकरणी आरोपी ताब्यात असले तरी अद्याप त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली नाही। हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवून सर्व आरोपितांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। तसेच निर्भया हत्याकांडानंतर सन 2012 मध्ये वर्मा समिती गठीत करण्यात आली होती। या समितीने 2013 मध्ये आपला अहवालही दिला होता। त्यात प्रशासनातील अधिकारी, पोलीस हे अत्याचार प्रकरणात जबाबदारीचे काम करणार नसतील तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे सूचित करण्यात आले आहे। हाथरस घटनेतही जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस प्रमुख व इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी। महाराष्ट्रातील सोनई हत्याकांडातील आरोपींनी फाशीची शिक्षा होऊन 2 वर्षे उलटली मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची फाशी दिली गेली नाही। शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे देखील दलित आदिवासी मुलीची हत्या झाली असून लोहारा तालुक्यातील मौजे सास्तूर येथे देखील 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार बलात्कार करण्यात आला। या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली। यावेळेस अन्य मागण्या देखील यावेळेस मांडण्यात आल्या, ज्यात सफाई कर्मचारी आणि वाल्मिकी मेहतर समाजाच्या अन्य मागण्या देखील प्रशासनासमोर मांडण्यात आल्या। सफाई कामगारांना हक्काची घरे, आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम सफल योजनेअंतर्गत घरे बांधून देण्यात यावेत। दलित आदिवासींवरील अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था करण्यात यावी। कोरोना संकटात जीवाची बाजी लावून कर्तव्य पार पाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण लाभ देण्यात यावा। तसेच स्वच्छता सैनिक म्हणून दर्जा देण्यात यावा। समाजाचे पुनर्वसन करण्यात यावे। स्वच्छता कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा व वसतिगृहाची सोय, सामाजिक न्याय भवन, स्वतंत्र महामंडळ तसेच वाडा वस्तीवर कायमस्वरूपीचे पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। यावेळेस मोठ्या संख्येने सर्व संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, महिला, पुरुष वर्ग या सदर मोर्चात सहभागी झाले होते। सदर या आक्रोश मोर्चाला धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाचा पाठिंबा देण्यात आला। हाथरस उत्तर प्रदेशमध्ये मनीषा वाल्मिकीला न्याय मिळाला पाहिजे। दलित आदिवासी समाजातील अन्याय व अत्याचार थांबविण्यासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था करावी। सारंगखेडा येथील दलित आदिवासी नाबालिग मुलीची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशी शिक्षा देण्यात यावी अशा विविध मागण्यांसंदर्भात व सफाई आक्रोश मोर्चाला यावेळेस पाठिंबा देण्यात आला। महिलांवरील अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी कठोर कायदे करण्यात यावे यासाठी मंगळवार दिनांक 10/11/2020 रोजी आयोजक वाल्मिकी मेहतर समाजाने जो मोर्चा काढला त्या मोर्चाला धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाने जाहीर पाठिंबा दिला। यात सदर या पाठिंबा प्रसंगी धुळे जिल्हा अध्यक्ष जगन बापू ताकटे, शहराध्यक्ष विक्रमसिंह भैया काळे, संघटक प्रमुख बाजीराव भाऊ खैरनार, शहर सचिव पवन भाऊ शिंदे, खजिनदार सतीश भाऊ गिरमकर, जिल्हा सचिव अमोल भाऊ साळुंके, सभासद आशिष देशमुख,
राजेंद्र मराठे, उमेश पवार, बटूभाऊ कदम, दीपक गिरमकर, संजय आबा नेतकर आदी पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते. सभी पदाधिकारी कार्यकर्ताओं से सभी ने लाइन में आइए. चलो 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 2 मिनट जुलूम के टक्कर में अरे आप लोग कोई पीछे रहेंगे ये पहले बाहर से आगे रहेंगे ये सब जो आगे जा रहे हैं अरे जाऊ द्या ना तुम्ही थांबवता कसाले आहे थांबवू नका ना तुम्ही अरे क्यों रुक जाओ कर रहे चलो अरे थोड़ा दो गज की दूरी रख रहे हैं थोड़ा अंतर रखो थोड़ा दूर का अंतर चलो चलो दो की लाइन लगा लो अभी. चले ना सही चलो 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 बरोबर आहे आम्हाला फोन आमच्या हत्यारांना मनीषाच्या हत्यारांना यूपी सरकार त्याचा पद्धत महिलाओं के सम्मान में चलो चलो चलो
प्रदेश येथील हाथरस येथील घटना मनीषा वाल्मिकी हिच्यावर जे बलात्कार करण्यात आला व त्याची क्रूर हत्या करण्यात आली व त्या हत्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की त्या सरकारसुद्धा दोषी आहे. त्या सरकारने ती हत्या घडवलेली आहे. आमच्या मते ज्या महिलांचं रात्री 2 वाजता अग्निदहन केला जातो त्याच्या परिवाराला न विचारता, तर या ज्या गोष्टी आहे या संविधानाविरोधात आहे आणि त्याच्या विरोधात आज आमचा संपूर्ण मेहतर वाल्मिकी समाज व आमचे मित्रपक्ष जेवढे बी दलित समाज आहे त्यांनी आमच्या संघर्ष मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे आणि याच्या पुढेही आम्ही जर कुठल्याही दलितावर अन्याय झाला तर आम्ही रस्त्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. लखनभैया चांगरे यांच्या नेतृत्वात धुळे जिल्ह्यातनं हा जो काही अभूतपूर्व महिलांचा आणि पुरुषांचा सफाई आक्रोश मोर्चा निघाला आहे तो खऱ्या अर्थाने धुळे जिल्ह्यातले क्रांतिमय विचार लखनभैया चांगरेंच्या मार्फत झालेले आहेत. यूपीतल्या जो हत्याकांड घडला त्या आमच्या दलित महिलेचा ती वाल्मिकी समाजाची नसून ती पूर्ण मागासवर्गीय समाजाची बहीण बेटी होती. या विचाराने जी लखनभैयांनी भूमिका घेतली आणि संपूर्ण दलित समाजाला एकत्र केलं, मी त्याबद्दल त्यांचं एक बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या मार्फत मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ह्या पूर्ण लढ्यामध्ये हा समाज नेहमी सक्रिय राहतोय. तर याच्याहून मोठी गोष्ट आपल्यासाठी राहणार नाही आहे आणि या मोर्चाच्या पाठिंबाला आलेले सगळे दलित चळवळीतले सगळे नेते, सगळे युवक, महिला भगिनी यांना मी मनापासून अभिनंदन देतो आणि हा आवाज आम्ही महाराष्ट्रभर लखनभैया चांगरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर हा मोर्चा निघणार आहे. धन्यवाद. जगनबाबू ताकटे, अखिल भारतीय मराठा महासंघ धुळे जिल्हाध्यक्ष. सफाई आक्रोश मोर्चा धुळे जिल्ह्याच्या वतीने जो मोर्चा निघाला आहे त्याच्यामध्ये हाथरस उत्तर प्रदेश मध्ये मनीषा वाल्मिकीला न्याय मिळाला पाहिजे. दलित आदिवासी समाजातील अन्याय व अत्याचार थांबवण्यासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था करावी. शरणखेडा येथील दलित आदिवासी नाबालिग मुलीची हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आपल्या भारत देशामध्ये आज काही ज्या मुलींवर अत्याचार होत आहे त्या मुलींना संरक्षण नाही, त्यांना संरक्षण मिळावे म्हणून आम्ही केंद्र शासनाला, राज्य शासनाला आणि पोलीस प्रशासनाला नम्र विनंती करतो की यापुढे अशा हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कडक कायदा केला पाहिजे. आता ज्यांनी काही अत्याचार केला आहे त्यांना पहिले फाशीची शिक्षा द्या, त्यांना कडक कारवाई करून त्यांना दंड देण्यात यावा, त्यांना फाशीची शिक्षा द्या, जेणेकरून याच्यापुढे कोणताही नराधम कुठल्याही मुलीची छेडछाड करणार नाही. त्यासाठी आम्ही या आक्रोश मोर्चाला धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे.